मुंबई गोवा महामार्गावर माणगाव शहरात वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. शहराच्या बाजारपेठ भागात संध्याकाळपासून सुरू झालेली ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती आणि अधिकृत सूत्रांनुसार ती अद्याप सुरू आहे. माणगाव शहरातील महामार्गाच्या अरुंद आणि अडथळाग्रस्त भागांमुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. काही वेळा या कोंडीची लांबी 6 ते 10 किलोमीटर पर्यंत जात होती, ज्याचा फटका व्यापारी, वाहतूक, आपत्कालीन सेवा आणि सामान्य प्रवाशांना बसत होता. याच पार्श्वभूमीवर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री संतोष माळी यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. ही मोहीम केवळ औपचारिक पुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कारवाईवर भर देण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृत बांधकामे आणि अडथळे हटवण्यात आले. हँड ड्रिल मशीनद्वारे अचूक अतिक्रमण काढून टाकण्यात आले. हटवलेले अडथळे ट्रॅक्टर आणि कचरा वाहतुकीच्या वाहनांच्या साहाय्याने तात्काळ साफ केले जात आहेत. ही कारवाई युद्धपातळीवर राबवली जात आहे. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा पूर्ण पाठिंबा लाभल्यामुळे ही मोहीम कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडली. माणगाव हे मुंबई गोवा महामार्गावरील एक प्रमुख बॉटलनेक वाहतूक अडथळा म्हणून ओळखले जाते. अनियंत्रित शहरीकरणामुळे येथे पायाभूत सुविधा अपुऱ्या ठरत होत्या. अरुंद रस्ते व पदपथावरील अतिक्रमणांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. अशा स्थितीत ही मोहीम निर्णायक ठरत आहे. आम्ही शहर आणि महामार्गावरील अनधिकृत अतिक्रमणांना सहन करणार नाही. हे रस्ते पुन्हा स्वच्छ, सुरक्षित आणि नागरिकांसाठी खुले करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे एका वरिष्ठ नगर परिषद अधिकाऱ्याने सांगितले. या कारवाईबाबत नागरिकात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही व्यापाऱ्यांनी अचानक झालेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली, तर सामान्य नागरिक आणि वाहन चालकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. समाज माध्यमांवर मोहिमेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असून नगर परिषदेच्या या धाडसी पावलाचे कौतुक करण्यात येत आहे. शहर नियोजन तज्ज्ञांच्या मते ही मोहीम रस्ते रुंदीकरण, पदपथ मुक्तता आणि अनधिकृत विक्रेत्यांचे पुनर्वसन यासाठी दिशादर्शक ठरू शकते. आज माणगाव शहर एका बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे. नगरपंचायतने अतिक्रमण हटवून शहरातील रस्ते आणि महामार्ग मोकळे करण्याचा ठोस प्रयत्न केला आहे. ही कारवाई तात्पुरती ठरेल की दीर्घकालीन शिस्तबद्ध विकासाची सुरुवात ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र आजच्या रात्रीसाठी एक गोष्ट निश्चित आहे. माणगावातील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मोकळी झाली असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि अडथळाविना होण्याची शक्यता आहे. माणगावकरांच्या रोजच्या हालांना दिलासा मिळण्याची सुरुवात झालेली आहे. आज या ठिकाणी अतिक्रमण किंवा या ठिकाणी जो रस्ता रुंदीकरणाचा जो काय विषय आहे त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे? माणगाव शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पहिले शनिवार रविवारी ट्रॅफिक जाम व्हायचं, पण आता रोजच होते. त्यामुळे जिथे जिथे अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण आपण काढत आहोत. आज माणगाव शहरातील जुन्या पंचायत समितीच्या पुढचे जे दुकानांचे पुढचे जे कठडे बांधण्यात आले होते नॅशनल हायवेच्या गटारांवरती, ते आपण काढले, जेणेकरून एक 6-7 फुटांची जागा मोकळी झाली, जेणेकरून तिथे 2 व्हीलर पार्किंग होऊ शकतं किंवा 4 व्हीलरसाठी पण जागा निर्माण होऊ शकते. आपण माणगाव शहरात जिथे जिथे नॅशनल हायवेच्या जागांवरती किंवा सरकारी जागांवरती अतिक्रमण आहे ते सर्वच काढत आहोत आणि काढणार आहोत. या व्यतिरिक्त अजून काय कार्यवाही? या व्यतिरिक्त आपण माणगाव शहरामध्ये अनेक बस स्टँड आहेत, विक्रम स्टँड आहेत, तर ते ट्रॅफिक PI बरोबर आपली चर्चा झालेली, मीटिंग झालेली, तर आपण एक त्यांची जागा ठिकाणं फिक्स करून त्यांना अधिकृत रिक्षा स्टँड म्हणून परवानगी देणार आहोत आणि तिथे रिक्षा किती उभ्या राहाव्यात यावरही आपण त्यांना बंधनं घालणार आहोत. त्याबरोबरच आपण माणगाव शहरामध्ये समविषम म्हणजे सम तारखेला एका बाजूने, विषम तारखेला दुसऱ्या बाजूने पार्किंगची व्यवस्था करणार आहोत. त्याबरोबर काही ठिकाणी आपण नो पार्किंगचे झोन करणार आहोत. शिवाय त्याबरोबर आपण नो हॉकर झोन म्हणजे फेरीवाले प्रतिबंधित क्षेत्र किंवा फेरीवाल्यांसाठी ठराविक जागा देऊन बाकीचं नो हॉकर झोन आपण करणार आहोत. हे सगळं होत असताना कार्यवाही आटोपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी अतिक्रमण होत असतात. या संदर्भात नगरपंचायत काय कार्यवाही करणार आहे? कारण हे नेहमीची गोष्टी असं होतात की आपण येणार, कार्यवाही करणार, निघून जाणार, काही दिवसांनी पुन्हा लोक पुढे येतात किंवा पुन्हा लोक येऊन त्या ठिकाणी बसतात आणि मग पादचाऱ्याने चालायला जागा नसतात, ट्रॅफिकची समस्या वाढत असतात. आता पुन्हा परत होऊ नये त्यावर आम्ही चर्चा करून काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहोत. परंतु टेंडन्सी तशीच आहे की अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा तिथे अतिक्रमण करायला परत सुरुवात करतात. हे टेंडन्सी आहे, पण त्याच्यावरती एक उपाययोजना करणार आहोत आम्ही, चर्चा विनिमय करू. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव.
दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.